नमस्कार. कथा अडचण. एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याने त्याच्या गरिबीमुळे एका सावकाराकडून काही पैसे उसने घेतले होते. ब्राह्मणाची परिस्थिती इतकी बिघडली की तो आता काही पैसे परत करू शकत नव्हता. त्यात सावकाराने त्याला पैसे परत करण्याचा तगदा लावला होता. ब्राह्मण आपले पैसे परत करत नाही हे पाहिल्यावर सावकाराने त्याची तक्रार देशाच्या बादशाहाकडे केली. बादशहाने ब्राह्मणाला बोलवणे पाठवले. ब्राह्मणही मग दरबारात हजर झाला. ब्राह्मण दरबाराच्या दारात येता क्षणी सावकाराने बादशहाला मोठ्या सुरात सांगण्यास सुरुवात केली. महाराज, हाच तो अधम मनुष्य ज्याने माझ्याकडून 500 रुपये घेतले आणि आता ते परत करण्याचे हा नाव सुद्धा काढत नाही. महाराज, तुम्हीच याला माझे पैसे परत करण्याचा आदेश द्यावा, ही माझी तुमच्याकडे विनंती आहे. बादशहाने ब्राह्मणाकडे सूचक नजरेने पाहिले व ब्राह्मण बोलू लागला, महाराज, मी याचे पैसे देणे लागतो, ही गोष्ट मला मान्य आहे. पण महाराज, माझी गाय आणि घोडा मी विक्रीस काढली आहे. ती दोन्ही जनावरे विकली गेली की मी या सावकाराचे पैसे व्याजासहित परत करेन. हा माझा शब्द आहे. असे ब्राह्मणाने बोलताच सावकाराचा संताप झाला व तो ब्राह्मणाकडे धावून जात मोठ्या मोठ्याने ओरडू लागला व म्हणाला, महाराज, हा खोटारडा इसम आहे. किती खोटे बोलतो आहे ते पहा. अहो महाराज, याच्या घरात याला खायला अन्नाचा कणही नाही आणि हा गाय घोडा पाळण्याची भाषा करतो. याच्याकडे फुटकी कवडी सुद्धा नाही की जी विकून हा माझे पैसे परत करे. महाराज, याला शिक्षा करा. सावकाराचे बोलणे संतापाचे. ब्राह्मण हात जोडून सावकाराला व बादशहाला नम्रपणे म्हणत होता, महाराज, मी खोटे बोललोही असेन, पण बघा, सावकाराला माझी सर्व आर्थिक परिस्थिती माहीत आहे, तरीही ते मला पैशाचा तगदा लावत आहे. महाराज, सर्व सारखे नसतात. आज माझ्याकडे पैसे नाही, पण माझ्याकडे पैसे आल्यावर मी सावकाराचे ऋण फेडून टाकीन, एवढे खरे. बादशहाने ब्राह्मणाच्या बोलण्यातील तळमळ ओळखून स्वतःकडील पैसे सावकाराला दिले व ब्राह्मणाला सन्मानपूर्वक घरी पाठवले. तात्पर्य: अडचणीत असणाऱ्याला नेहमीच मदत करावी. असेच मदत करताना तो खरेच अडचणीत आहे की नाही याची शहानिशा करणेही गरजेचे आहे. धन्यवाद.